बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण देशभर देशाच्या बाहेरही आंदोलन सुरू आहे। याचाच भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पय्यावंशांच्या नेतृत्वाखाली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनाचा आवाज राष्ट्रपतीपर्यंत जावा यासाठी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी प्रकाशदादा कांबळे, उत्तमभैया खंदारे, दादाराव पंडित, चक्रवर्ती वाघमारे, हर्षवर्धन गायकवाड, वीरेश कसबे, देवराव खंदारे, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, ॲडव्होकेट रवी पंडित, सुनील मगरे, तुषार गायकवाड, रऊफ कुरेशी, नागेश नागठाणे, गौतम वाघमारे, गौतम दिपके नावकेकर, गौतम भोळे, दिलीप गायकवाड, साहेबराव सोनवणे, अमृत मोरे, शिवाजी मामा थोरात, शामराव जोगदंड, प्राचार्य केशवराव जोंधळे, अशोक कांबळे, प्रवीण कनकोटे, बंडू गायकवाड, विजय जोंधळे, नागेश शेंगडे, संजय शिंदे, मिलिंद सोनकांबळे, बंडू मोरे, विजय गायकवाड, प्रेमानंद ढगे, त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, किशोर ढाकरगे, अमृत कराळे, राजू जोंधळे, गौतम काळे, भीमा वायवळ, नारायण जोंधळे, विजय बगाटेसह महिला मंडळांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळेसर यांनी केले तर आभार दादाराव पंडित यांनी मानले। यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी महाबोधी विहार आंदोलनाबाबत सखोल मार्गदर्शन केले। कायदा रद्द पाहिजे, झाला पाहिजे। पीटीएमसी कायदा रद्द पाहिजे, झाला पाहिजे। महाबोधी महाविहार झाला पाहिजे, झाला। महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुरू आहे। आपल्याकडे निवेदनही दिलेलं आहे, काय प्रतिक्रिया असेल? आज या ठिकाणी आदरणीय भंतेजी व सर्व समुदायामार्फत जे निवेदन बुद्धगया येथील विहाराचे जे प्राप्त झालेले आहे ते मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास राष्ट्रपती महोदयास तात्काळ सादर करण्यात येईल अशी ग्वाही देतो। आंदोलन केलेलं आहे, काय भूमिका आहे? संपूर्ण देशामधील सर्व बौद्धांच्या वतीनं बुद्ध विहार, महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे यासाठी देशभर आंदोलन चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज पूर्णा शहरात पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि भदंत पय्यावंश यांच्या नेतृत्वामध्ये आज पूर्णेतील आणि पूर्णा परिसरातील बौद्धांच्या वतीनं सकाळपासूनच धरणे आंदोलन करण्यात आलं आणि या धरणे आंदोलनामध्ये निश्चय करण्यात आला, संकल्प करण्यात आला की जोपर्यंत महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, ते सातत्याने चालू राहणार आहे। बुद्धगयेचा जो ताबा बौद्ध भिक्षू आणि ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे ही सरमिसळ होता कामा नये। संपूर्ण बौद्ध विहाराचा बुद्धगयेचा ताबा हा बौद्ध समाजाच्या हातामध्ये असला पाहिजे, बौद्ध भिक्षूंच्या हातामध्ये असला पाहिजे आणि त्या ठिकाणी बौद्ध गयेमध्ये बौद्ध विहारामध्ये चालणारे जे काही चुकीचे पायंडे आहेत, पिंडदान करणे, त्या ठिकाणी अबौद्ध लोक जे करत आहेत, त्या ठिकाणचे जे ब्राह्मण करत आहेत ते बौद्ध संस्कृतीला डाग आहे, ते बौद्ध संस्कृती बदनाम करण्याचं काम करत आहेत। त्यामुळं बौद्धांच्याच ताब्यामध्ये बुद्ध विहार, महाविहार बौद्ध गयेचं असलं पाहिजे। त्यासाठी या अगोदर ही आंदोलनं झालेली आहेत, परंतु आता जे आंदोलन होणार आहे ते केवळ राज्यव्यापी नसून ते देशव्यापी आंदोलन असेल आणि अखंडितपणे ते आंदोलन चालेल अशा प्रकारचा कार्यक्रम पूज्य भदंत उपगुप्तजी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये आखला जात आहे।
आणि संकल्प केला जात आहे की या आंदोलनामध्ये प्रत्येक घरचा बौद्ध या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि प्रसंगी वेळ पडला, गरज भासली तर महाराष्ट्रातून 5 ते 10 लाख लोक बिहारमध्ये धडकतील आणि बिहार सरकारला हे बिहार बौद्धांच्या ताब्यामध्ये द्या अशा प्रकारचा आग्रह करतील, असा संकल्प आजच्या या धरणे आंदोलनामध्ये सगळ्यांच्या वतीनं करण्यात आला. त्याचबरोबर सन 1949 मध्ये जो कायदा केला BTMT ॲक्ट तो रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आज या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आलेलं आहे. धन्यवाद.